जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी ॲम्ब्युलन्स सुद्धा पोहोचत असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलेलं आहे। मात्र ते स्वतः मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे या ठिकाणी घटनास्थळी पोहोचू शकत नाही। जळगावमध्ये अतिशय भीषण असा रेल्वेचा अपघात घडला। समोर आलेल्या माहितीनुसार आग लागल्याची एक अफवा पसरली आणि त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या आणि मग त्याच वेळेस दुसऱ्या दिशेनं एक्सप्रेस येत होती, बंगळुरू एक्सप्रेस येत होती आणि या एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलेलं आहे। पुष्पकमधले प्रवासी रेल्वेच्या आगीच्या भीतीनं त्यांनी उड्या मारल्यानंतर बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसली आणि ज्यामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळते आहे। जळगावमध्ये रेल्वेचा भीषण अपघात घडलेला आहे। आगीच्या भीतीमुळे रेल्वे प्रवाशांनी ट्रेनमधून थेट आपला जीव वाचवण्यासाठी उड्या मारण्याचा प्रयत्न केला। अनेकांनी रेल्वे रुळावरती उड्या मारल्या आणि त्याच वेळेस विरुद्ध दिशेनं बंगळुरू एक्सप्रेस येत होती। या एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली, ज्यामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झालाय। किती जण जखमी आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे याचे अपडेट्स आपण घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र धक्कादायक अशी ही बातमी आहे। आगीची अफवा पसरली आणि आगीच्या भीतीमुळे या प्रवाशांनी गाडीमधून थेट उड्या मारल्या रेल्वे रुळावरती आणि त्याच वेळेस दुसऱ्या एक्सप्रेसची धडक बसली आणि त्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागलेला आहे। जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। पाचोऱ्याजवळ हा अपघात घडलेला आहे। तिथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आलेलं आहे, तर 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळते। जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वेचा हा भीषण अपघात घडला। ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींना दाखल करण्यात आले, त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत, तर 4 ते 5 जण जखमी आहेत। 5 ते 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। आपला जीव वाचवण्यासाठी खरं तर या प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारली आणि त्याच वेळेस त्यांचा जीव गेला। दुसऱ्या एक्सप्रेसचा धडक बसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्यानंतर समोरून बंगळुरू एक्सप्रेस आली विरुद्ध दिशेनं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। मध्य रेल्वेचे PRO शिवाजी सुतार सध्या आपल्या सोबत आहे आणि या संदर्भातली माहिती आपल्याला देतात। शिवाजीजी, जळगावमध्ये भीषण असा अपघात आणि खरं तर अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या अशी माहिती मिळते। नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? मी डॉक्टर स्वप्नील बोलतो आहे, मध्य रेल्वेचा मुख्य जनसंपर्क अधिकारी। पुष्पक एक्सप्रेस ही गाडी आहे, ही पुष्पक एक्सप्रेस ही जी गाडी आहे ती गाडी लखनौवरनं मुंबईसाठी होती। यात माहिजी आणि परधाड या 2 स्थानकादरम्यान या गाडीमध्ये एसीपी झाली। एसीपी झाल्यानंतर काही प्रवासी जे आहेत ते खाली उतरले होते। याच वेळेस अपोजिट डायरेक्शननी येणारी कर्नाटक एक्सप्रेस जी बेंगलोरवरनं दिल्लीसाठी निघाली होती, या एक गाडीने त्यापैकी काही प्रवाशांना धक्का लागलेला आहे, त्यांना इंजुरी झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे आतापर्यंत आलेली आहे। स्वप्नीलजी, 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची पण माहिती मिळते, या संदर्भातली काही माहिती तुमच्याकडे? नाही, अद्याप अशी काही माहिती आपल्याकडे आलेली नाही। अद्यापर्यंत तिथे साईट वरती आता आपले डॉक्टर जे तिथले स्थानिक प्रशासन आहे त्यांचे डॉक्टर्स, यासोबत तिथे जवळ असलेल्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि याच्याशिवाय आपण भुसावळवरनं देखील एक मेडिकल व्हॅन जी आपली असते ती देखील निघालेली आहे। ती लवकरच आपल्या साईटवरती पोहोचेल आणि आपला आता सध्या प्रयत्न आहे की जे काही इंजुरी झालेले प्रवासी आहेत किंवा ज्यांना जखमी झालेले काही प्रवासी आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळावी म्हणून रेल्वेद्वारे आता सध्या प्रयत्न चालू आहे। स्वप्नीलजी, हा अपघात नेमका कशामुळे घडला? म्हणजे रेल्वेमधून लोक का उतरले ट्रॅकवरती हा खरं तर प्रश्न आहे, कारण जर रेल्वे ट्रॅकमध्ये उभी होती तर रेल्वे प्रवासी त्या गाडीमध्ये उतरले का? एसीपी त्याच्यामध्ये झाली होती आणि त्याच्यामुळे प्रवासी खाली उतरलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जे प्रवासी उतरले होते खाली ट्रॅकवरती त्यांना बाजूने येणाऱ्या गाडीची कल्पना नसणार आहे, त्यामुळे त्या दुसऱ्या डायरेक्शनने येणारी गाडी आहे त्या गाडीचा धक्का किंवा त्याच्यामुळे त्यांना इंजुरी झाल्याची शक्यता आहे। निश्चित, खूप खूप धन्यवाद स्वप्नीलजी, आपण NDTVशी बोललात आणि या इथल्या संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली त्याबद्दल।